हाय सर्वांना, ओम साईराम. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सौम्या लेडीज टेलर आणि माझं नाव आहे किरण. तर आज आपण फोरटक्स ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि 40 इंच मापाचं ब्लाऊज आहे. तर लक्ष द्या, तुम्ही बारीकीने डिटेल्समध्ये मी सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. तर बघा, हे फोरटक्सचं ब्लाऊज आहे आणि याची लांबी जी आहे 40 इंचाचं, म्हणजे 40 इंच चेडचं ब्लाऊज आहे. 40 इंचाचं मापाचं ब्लाऊज आहे. याची लांबी 13.5 आहे, छाती 40 आहे, कमर घेर आहे याचा 35 इंच, समोरचा गळा 7 आहे, मागचा गळा 9.5 आहे आणि याची बगल 6 सव्वा 6 येईल. मी सव्वा 6 इंच घेतलं आहे, मोठा मेजरमेंट आहे. तर आणि शोल्डर जे आहे याचं ते 5.5 आहे आणि शोल्डर जे आहे मागच्या गळ्यावर डिफरंट आहे. मागचा गळा 9.5 आहे म्हणून मी शोल्डर याचं 5.5 इंच घेतलं. आणि याचे मी बाहीची कटिंग सांगणार नाही आहे, बाहीची कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर बघा, इथे तुम्ही हा जो आहे म्हणजे हा पूर्ण फोरटक्सचा ब्लाऊज आहे आणि बघा मी डिटेल्समध्ये सांगत आहे, तर लक्ष द्या तुम्ही सर्वांनी. बघा, इथे लांबीच 13.5 आहे. तर सरळ सरळ याच्यामध्ये 1 इंच मी ॲड करत आहे. बघा, लक्ष द्या, 1 इंच ॲड करत आहे आणि 14 इंचावरती मी हा पॉईंट घेत आहे. बघा, आणि इथे मग 14 इंच घेतल्यानंतर इथे मी शोल्डर घेत आहे. शोल्डर याचा आहे 5.5 इंच. तर 5.5 इंच आपण शोल्डर घेऊ. बघा, 5.5 इंच शोल्डर आणि सरळ मी असं आखून घेत आहे. बघा, लक्ष द्या, अशा प्रकारे. आता आपण बगलचं मेजरमेंट घेऊ आणि त्याच्यानंतर मग आता येते मी बगलवरती. बगल घेऊ आपण याची 6.25. याचं माप मी प्रत्येक ब्लाऊजचं कटिंग करताना सांगत आहे. 36 इंच चेस्ट आहे, तर किती आपण बगल घ्यायची, किती शोल्डर घ्यायचं, आणि 38 इंचाचं पण मी अपलोड केलं आहे. तर बघा, हे 40 इंच मापाचं ब्लाऊज आहे, 6.25 इंच इथे मी बगल घेत आहे. सरळ सरळ टेप ठेवत आहे मी आणि इथे 6.25 वरती मी पॉईंट लावत आहे. 6 इंच होऊन जाते, पण प्रत्येकाच्या मेजरमेंटमध्ये प्रॉब्लेम असू शकते. हे लठ्ठबाईचं माप आहे म्हणून मी इथे 6.25 इंच याची बगल घेतली आणि तिरछी लाईन, सरळ लाईन मी असं आखून घेत आहे. बघा, अशा प्रकारे. आता याच्यानंतर आपण वरती 5.5 घेतलं होतं, तर आपण खाली पण 5.5च घ्यायचं आहे. बघा, बरोबर 5.5 इंचावरती आला आहे आपला पॉईंट आणि 5.5 इंच मी खालच्या दिशेला पण घेतलं आहे. आता आपण घेऊ छातीचा चौथा. म्हणजे छाती जे आहे 40 इंच आहे, तर याचा चौथा आपल्याला घ्यायचा आहे 10 इंच. बघा, 10 इंच याचं मी छातीचा माप घेत आहे. सरळ सरळ 10 इंचावरती मी आखून घेत आहे. बघा, लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर मग मार्जिन घ्यायची आहे 1.5 इंच पुढे. छातीचा 1/4 प्लस 1.5 इंच. 38 छाती आहे, तर मी नेहमी सांगत असते त्याचा चौथा येईल 9.5 प्लस 1.5 आणि 40 आहे तर 10 येईल आणि त्याचा म्हणजे मार्जिन ॲड करायचे आहे 1.5 इंच. चौथा घ्यायचा आहे आणि त्याच्यात 1.5 इंच मार्जिन. आता येऊ आपण कमर घेर. कमर घेर आहे इथे 35 इंच. 35ला पण 4नी डिवाइड करायचं आहे. त्याचा चौथा काढायचा आहे. याचा चौथा येईल 9.25. 9 चौक 36, पण 35चा चौथा 9.25 इंच येईल. सरळ सरळ इथे टेप ठेवायचा आहे कमरच्या बाजूला. 9.25 वरती पॉईंट द्यायचा आहे, प्लस 1 इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्जिन घ्यायचे आहे. आता 1 इंच कशासाठी आहे हे मी सांगते, लक्ष द्या. हा 1 इंच जे आहे तो बॅक साईडला टक्स येत असते, त्याच्यासाठी हा 1 इंच आहे. 1.5 इंच मार्जिन आहे. जशी आपण वरच्या दिशेला 1.5 इंच दिली होती, तशीच आपल्याला इथे पण 1.5 इंचावरती मार्जिन द्यायची आहे. आणि सरळ सरळ इथे लाईन आखून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे. आणि हे कमरच्या दिशेला पण सरळ सरळ लाईन अशी आखून घ्यायची आहे. आता हे झाल्यानंतर मग आपल्याला इथे सरळ सरळ बगलचा मेजरमेंट घ्यायचा आहे. हा जो आहे बॅक साईड आहे, ते इथे मी बॅक साईडवरती बगलचा आकार मी आखून घेते. फ्रंटचा आकार इथे आकायचा नाही आहे, कारण आपल्याला याच्यावरूनच आपल्याला फ्रंट काढायचा आहे, त्याच्यामध्ये समोरचा आकार द्यायचा आहे. बघा, लक्ष द्या. आणि हा जो आहे आकार इथनं घ्यायचा आहे. जास्ती लांबवरून इथनं घेत आणायचं नाही आहे, जास्ती दुरून, कारण ते बलून वगैरे यायचे चान्सेस असतात. बघा, अशा प्रकारे हा गोल आकार आहे आणि असा गोल आकारामध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे ब्लाऊज. आता येऊ आपण गळ्याकडे. गळा आपल्याला वरचा 2.25 आहे आणि मागचा गळा जो आहे तो 9.5 इंच मागचा गळा आहे. 9.5 वरती मी आखत आहे तिरछा आणि मागचा गळा पण आपण आखून घेऊ. आणि खाली जे आहे ते 2.5 इंच मी घेत आहे. बघा, लक्ष द्या, 2.5 इंच खालती घ्यायचं आहे आणि सरळ लाईन अशी आखून द्यायची आहे, कारण हा बॅक साईड आहे.
तर मी बॅक साईडवरती गळा घेत आहे. बघा हा गोल गळा आहे. आता आपल्याला कटिंग करायची आहे याची, आणि याच्या हाच फ्रंटमध्ये आखून घ्यायचा आहे आणि फ्रंट मग वाढवायचं आहे. 4 टक्सचं ब्लाऊज आहे. तर बघा लक्ष द्या, अशा प्रकारे हे कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण. आणि हा जो आहे जसा गोल राऊंड आहे ना, तसाच गोलमध्ये आपल्याला आखून घ्यायचं. बघा अशा प्रकारे. आणि हा बॅक साईड आहे. बॅक साईड आपल्याला असंच ठेवायचं आहे. लक्ष द्या, असंच ठेवायचं आहे. पण खालती आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्राचे घ्यायचे आहे. 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला हा बॅक साईड असा ठेवून आखून घ्यायचा. बघा मी खालच्या दिशेला 1/2 इंच घेतला आहे सरळ सरळ, आणि हा बॅक साईड जो आहे तो मी आखून घेत आहे. बघा लक्ष द्या, अशा प्रकारे. आणि साधी आणि सोपी कटिंग आहे आणि फिटिंग पण याची चांगली आहे. बघा लक्ष द्या, ट्राय करून बघा तुम्ही. बिगनरसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. डायरेक्ट कटिंग पण मी अपलोड करत आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि हा बगलचा आकार, आता हा बॅक साईडचा आहे तर मी बॅक साईडचा आकार देऊन देते आणि त्याच्यावर नंतर मग आपल्याला समोरचा आकार आखून घ्यायचा. बघा थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस केल्यानंतर हे सगळं काही व्यवस्थित येऊन जाईल. प्रॅक्टिसच महत्त्वाची आहे याच्यामध्ये. आता खालच्या दिशेला आपण 1/2 इंच घेतलं तर आपल्याला साईडला पण 1/2 इंच वाढवून घ्यायचे आहे. बघा लक्ष द्या, अशा प्रकारे. आणि इथे पण सरळ लाईन ओढायची आहे. हे बघा, आणि हा सरळ इथे, आणि ही सरळ लाईन ओढल्यानंतर हा बॅक साईड आहे. बॅक साईड जसा होता तसा आपण आखून घेतला. याच्यानंतर आपल्याला फ्रंट कसा आखायचा आहे ते तुम्ही लक्ष द्या. सॉरी, बॅक साईड आपण असं आखून घेतला. आता फ्रंट याच्यावरती कसा आखायचा आहे ते तुम्ही लक्ष द्या. आता आपल्याला फ्रंटमध्ये सगळ्यात आधी समोरचा गळा घ्यायचा आहे. वरती मी 2.25 इंच घेतला आहे. त्याच्यानंतर फ्रंट गळा किती आहे ते लक्ष द्या. 7 इंच याचा गळा आहे. तर मी 7 इंचावरती हात तिरछा पकडायचा आहे आणि 7 इंच सरळ सरळ आपल्याला गळ्याची लांबी घ्यायची आहे, समोरच्या गळ्याची. त्याच्यानंतर आपण इथे आडवा गळा घेऊ. आडवा गळा जो आहे तो 2.5 इंच घ्यायचा आहे. बघा, आणि 2.5 इंच आडवा गळा घेतला आणि हे इथे सरळ लाईन आखायची आहे. त्याच्यानंतर मग इकडे पण सरळ लाईन आखून घ्यायची आहे. सरळ साधी आणि इजी कटिंग आहे. लक्ष द्या आणि भरपूर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यामुळे कसं हातालाही फिनिशिंग येईल, कटिंगमध्ये पण सुधारणा होईल. आणि जो बारीक बारीक गोष्टी आहेत त्या लक्ष द्या. बारीक बारीक चुकामुळे ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि सरळ मग आता आपल्याला इथे बगलचं मेजरमेंट घ्यायचं आहे. सरळ मी शोल्डरवरती टेप ठेवला. 6.25 वरती मी परत घेतला आहे बगल, आणि त्याच्यानंतर 6.25 जिथे घेतलं तिथे 5.5 इंच आला आहे का आपल्याला सरळ सरळ आखून घ्यायचं आहे खालच्या दिशेला पण. आणि इथनं पण 5.5 इंच आपल्याला सरळ घ्यायचं आहे. आणि हा जो आहे बगलचा चौकोन असा आखून घ्यायचा आहे. बघा, त्याच्यानंतर मग हा आतमधला आकार बघा, हा 1.5 इंचावरती आकार आहे. पण आपण आहे ना 1 इंचावरती आकार काढू. आता हा जो आहे हा 1 इंचाचा आकार आहे. हे बघा लक्ष द्या, 1 इंचावरती. तर हा आकार मी देत आहे. जास्ती खोल लांब नाही द्यायचा आहे, म्हणजे दूरपर्यंत आकार, आणि जास्ती खोल पण नाही द्यायचा आहे. बघा एवढं अंतर असलं पाहिजे. अर्धा तर 1/2 इंचाचं अंतर पाहिजे या दोन्ही आकाराच्या सेंटरमध्ये. कारण बॅक साईडचा उत्तळ आकार असतो आणि खोलगट आकार जो राहते तो फ्रंटचा असतो. तर अशा प्रकारे हा आकार देऊन द्यायचा आहे. आता येऊ आपण सरळ सरळ टक्सवरती. टक्स कसे घ्यायचे आहे बघा. 40 इंच मापाचं ब्लाऊज आहे आणि आपण बॅक साईड ठेवून 1.5 इंच इथे वाढवून पण घेतलं आहे. आता आपण घेऊ 4 टक्सचं माप. इथे 4.5 इंच घ्यायचं आहे सरळ सरळ. बघा लक्ष द्या, 4.5 इंच का बरं घेतलं. आणि प्रत्येक साईजमध्ये 4.5 इंच घ्यायचं आहे का, तर असं बिलकुल नाही आहे. जर चेस्ट कमी असेल तर 4.25, 4, 4.25, 3.5, 3, 2.5 सुद्धा येऊ शकते कमी चेस्ट असेल तर. हे 40 इंच मापाचं ब्लाऊज आहे म्हणून इथे 4.5 इंच घ्यायचं आहे. लक्ष द्या. त्याच्यानंतर मग आपल्याला वरचा टक्स घ्यायचा आहे सरळ सरळ 3-3.5 इंचावरती. हा जो टक्स आहे हा लेंथनुसार राहील. आता तुम्ही मला प्रत्येकाला 3.5च घ्यायचा आहे का, तर असं बिलकुल नाही आहे.
जर याची लेंथ जास्ती असती तर मी 4 इंच 4.5 घेतलं असतं, किंवा कमी लेंथ असती तर मग मी 3.5 सव्वा 3 3 पावणे 3ही घेतलं असतं. हा जो टक्स आहे हा लेंथवर डिपेंड आहे, आणि हा जो आहे आडवा हा लठ्ठपणावर आहे. म्हणजे चेस्ट जास्ती असेल तर त्याच्यानुसार हा माप घेतला जातो. तर बघा मी इथे 3.5 इंच घेत आहे सरळ सरळ. त्याच्यानंतर वरती 1.5 इंच घ्यायचं आहे, 1.5 ते पावणे 2, कारण हे 40 इंच मापाचं ब्लाऊज आहे, तर सरळ सरळ पावणे 2 वरती घेत आहे. हा सेंटर झाला. याच्यानंतर मग या साईडला पावणे 2 घ्यायचं आहे, हा बगलमध्ये जाईल तिरछा, आणि या साईडला आपल्याला पावणे 2 इंच घेऊन घ्यायचं आहे, आणि या दिशेला पावणे 2 इंच घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे. आता हा सेंटर आहे, तर आपल्याला बघा हा मेन पॉईंट आहे सेंटर. इथनं आपण 3.5 इंच घेतले, तर तुम्ही म्हणाल मग आता इथे प्रत्येकाला पावणे 2 पावणे 2 पावणे 2 पावणे 2च घ्यायचं आहे का? तर असं बिलकुल नाही आहे. मापानुसार ब्लाऊज आहे, प्रत्येकाच्या बॉडी वेगळी आहे, मेजरमेंट वेगळं आहे, तर कटिंग पण त्याची वेगळीच राहील. तर बघा इथे 3.5 इंच मी घेतलं आहे, पावणे 2 घेतलं आहे, हे म्हणजे चेस्टच्या नुसार पावणे 2. पण चेस्ट जर कमी असेल तर आपण 1.5 इंच घेऊ, किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपण 1.25 इंच घेऊ. हा जो टक्स आहे हा सेंटर हा चेस्टवर डिपेंड आहे हा. तर बघा अशा प्रकारे. आता मग मी इथे सरळ सरळ लाईन आखून घेते. बघा हा ही सरळ, आणि ही तिरछी बगलमध्ये जाईल, ही सरळ. पण हा जो टक्स आहे हा तिरछा येईल. तिरछा कसं घ्यायचं आहे आपल्याला? बघा इथे 2.5 इंच आखून घ्यायचं आहे, 2.5 इंच वरती, आणि हा तिरछा द्यायचा आहे, तेव्हाच त्याची फिटिंग व्यवस्थित येईल. सरळ द्यायचा नाही आहे हा टक्स, हा तिरछा द्यायचा आहे. बघा लक्ष द्या अशा प्रकारे. हे बघा हे 4 टक्स ब्लाऊज आहे. ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही मला कसं आहे काय आहे. याची कटिंग वगैरे मी अपलोड करत आहे, स्टिचिंग पण हळूहळू अपलोड करीन मी. त्याच्यानंतर मग आपण गोल गळ्याचा आकार काढून घेऊ. बघा अशा प्रकारे. हा गोल गळ्याचा राऊंड आहे. तर ही आपली मेन कटिंग आहे, म्हणजे बॅक साईड ठेवून आपल्याला असंच्या असंच आपल्याला कपड्यावरती आखून असे डायग्राम काढायचे आहे. 40 इंच मापाचं परफेक्ट कटिंग आहे, लक्ष द्या. आणि जे कोणी चॅनल बघत आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि कमेंट्समध्ये सांगा काय शिकायचं आहे. डिझाईन पण मी अपलोड करत जाईल, पण मी मेन टॉपिक आता जे आहे ते मी कटिंगवरती देत आहे, आणि स्टिचिंग पण मी सांगणार आहे. जर आपण डिझाईन शिवत असेल आणि फिटिंग आणि कटिंग व्यवस्थित नसेल, कस्टमरला आपण फिटिंगच देत नसेल, तर मग कस्टमर पण आपल्याकडे येणार नाही. डिझाईन तर आपण शिकून जाऊ, पण हे फिटिंग महत्त्वाची आहे. कटिंग फिटिंग ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मग कस्टमर कुठेही असू द्या तुम्ही, कस्टमर व्यवस्थित आपल्याकडेच येईल, कुठल्याही कोपऱ्यात असेल तरी. बघा लक्ष द्या. आता हा साईडचा मी आखून घेतला, आणि मी काढून कटिंग पण करून घेतला आतमधला आकार. आता मी गोल गळा कटिंग करत आहे. गोल गळ्याचा राऊंड पण कैची फिरवतच कटिंग करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे लक्ष द्या, आणि अशीच स्टिचिंग पण आपली आली पाहिजे. आणि याच्यानंतर मी सेंटरमधून कटिंग करते. 2 साईडचे 2 पार्ट इथे खचके द्यायचे आहे, 4ही साईडला. अशा प्रकारे प्रॅक्टिस करा, आणि प्रॅक्टिस करून मग तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग येईल हाताला. बघा अशा प्रकारे बॅक साईडला पण इथे आखून घ्यायचं आहे. बघा, आणि तसेच मग आपल्याला टक्स इथे द्यायचे आहे. आपण जसं आखलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला टक्स द्यायचे आहे. टक्स पण कसे द्यायचे ते मी सांगणार आहे. बघा लक्ष द्या. अशा प्रकारे या साईडला आपण आखून घेतलं. त्याच्यानंतर मग आपल्याला इथे पण खचके जिथे दिले आहे तिथे तिरछी लाईन अशी ओढून घ्यायची आहे. बघा अशी सरळ सरळ, आणि हा वाला जो टक्स आहे हा तिरछा येईल. बघा अशी ही कटिंग आहे, साधी सोपी आणि इझी कटिंग आहे. बघा 2 साईडचे 2 पार्ट झाले हे,
आणि गळा जो आहे गोल गळा झाला आणि इथे आयहुक पट्टी लागेल त्याचाही व्हिडिओ अपलोड करीन मी. हा बगलचा राऊंड आहे, शोल्डर आहे सगळं. पण जो आहे तो आपल्याला हा खालचा जो आहे टक्स हा जास्ती घ्यायचा आहे. बघा लक्ष द्या, खालचा टक्स किती घ्याल मग तुम्ही? अर्धा ते पाऊण इंचाचा टक्स घ्याल तुम्ही खालचा. हां, आणि तिरछी लाईन ओढून घ्याल. हे बघा अशी डबल शिलाई द्यायची आहे प्रत्येक टक्सला. बघा अशा प्रकारे हा टक्स एक खालचा जो टक्स आहे तोच मोठा येईल. बाकीचे जे टक्स आहे तो पावडीभर इंचानीच आपल्याला स्टिचिंग करायची आहे. अशा प्रकारे साधी आणि सोपी कटिंग आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणि बघा हा जो बॅक साईड आहे, बॅक साईडचे टक्स कसे घ्यायचे ते पण सांगते मी. आधी आपण गोल गळा कापून घेऊ. हे बघा कटिंग करून घेत आहे मी गोल गळा अशा प्रकारे. हे बघा त्याच्यानंतर मग टक्स कितीवर घ्यायचे आहे ते पण मी सांगत आहे. बघा इथनं 4 इंचावरती घ्यायचं आहे टक्स. नॉर्मली एवढंच असते, प्रत्येक मापाला घेतलं तरी चालेल, पण जास्त बारीक बाई असेल तर तुम्ही 3.5 पण घेऊ शकता. आणि वरती पण 4 इंच घ्यायचं आहे. आणि सरळ इथे लाईन आखून घ्यायची आहे आणि इथे टक्स खचका देऊन द्यायचा. बघा अशा प्रकारे ही साधी आणि सोपी कटिंग आहे. बघा हा बॅक साईड आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.